नमस्ते. कित्येक वर्षापासनं माझ्यासारखे पुणेकर ऐकत आलेले आहे की पुण्यात रिंग रोडचं काम सुरू होणार आहे आणि रिंग रोड पुण्यात आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना खूप फायदा होणार आहे. फायदा म्हणजे आपलं ट्रॅफिकचं जे इश्यू आहे पूर्ण पुण्यात किंवा पुणे पिंपरी चिंचवड चाकण जवळपास हे सगळं सॉल्व्ह होऊन जाणार आहे. शेवटी तो दिवस आला जेव्हा हा रोड प्रत्यक्षात म्हणजे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. ऑफिशियली गव्हर्नमेंटच्या पद्धतीने काही दिवसात याबद्दल उद्घाटन किंवा इनॉग्रेशन होणार आहे. तरी रिंग रोडचे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे रोडवे इन्फ्रा त्यांनी त्यांचा कॅम्प आज इथे बांधला आहे. आपण वाडे बोलाईत आहोत आणि आपल्यासोबत वाडे बोलाईचे गावकरी आहे, गावकरी बिवरीचे सुद्धा आणि पूर्ण पंचक्रोशीतले गावकरी. आणि आपण त्यांना विचारू की या रिंग रोडचं काम सुरू झाल्यानंतर किंवा रिंग रोड झाल्यानंतर त्यांना याचं कसं बेनिफिट होणार आहे, कसं फायदा होणार आहे. सर, सर्वप्रथम जे रिंग रोडचं काम होणार आहे त्याने स्थानिक लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे आणि आजूबाजूचे जे जमिनीचे रेट्स आहेत, जे डेव्हलपमेंट्स आहेत ते खूप फास्ट ग्रोथ होणार अशी आम्ही अपेक्षा करतो. बरं, तुम्हाला काय वाटतं ताई? मी वाडे बोलायचे वैशालीताई केसवड सरपंच. आपणा सर्वांचे प्रथमतः मी वाडे बोलाई नगरीमध्ये स्वागत करते. आणि आता हा पुणे रिंग रोड जो चालू होत आहे तो आमच्या गावासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज दळणवळणाच्या माध्यमातून झालं तर आपल्याला खूप ट्रॅफिकचं खूप मोठं प्रश्न आहे तो मिटणार आहे आणि आपले वाडे बोलाईच्या गावामध्ये जे शेतकरी आहेत त्यांनाही रोजगार मिळणार आहे. आणि आपलं वाडे बोलाई हे देवस्थान खूप मोठं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याचं खूप मोठं नावलौकिक आहे. रिंग रोडच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठा पुढे भविष्यामध्ये तरुण पिढीला खूप मोठा फायदा होणार आहे, उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे, एवढी मी ग्वाही देते. दादा, पंचक्रोशीतले जे गावकरी आहे ते पुण्यातनं जेव्हा येतात इथे परत किंवा इकडनं पुण्याला जातात तर त्यांना डेली ट्रॅफिकचा त्रास आहेच. नगर रोडचा मोठा त्रास, संध्याकाळी तर माझ्या मते 1.5-2 तास लागतात. तुम्हाला काय वाटतं हे झाल्यावर गावकरींना पण याचं म्हणजे पुणेकरांना होणारच आहे, बट इथले जे लोकल गावकरी त्यांनाही फायदा याचा सगळ्यात जास्त फायदा पुणेकरांना होणार आहे. गावकऱ्यांना तसा पाहिलं तर फायदा होणार नाही जास्त. फक्त याच्यामधून एकच झालंय की जमिनी गेल्या आणि त्याच्यातून काही मोबदला मिळाला, इन्व्हेस्टमेंट झाली. आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेन की आपण जो या ठिकाणी राहू रोड आहे जो पुणे ते राहू ते पूर्ण करमाळ्यापर्यंत जोडलेला आहे, तर इथं चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी या ठिकाणी बोलायचं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध देवस्थान आहे, इथं जागा ठेवलेली नाही. आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेल की या ठिकाणी अपडाऊनसाठी संधी मिळावी. त्याच्यामुळं काय होईल, हा जर ग्रोथ पाहिला तर नगर रोड आणि सोलापूर रोड या दोन्हीच्या सेंटर आहे. हा 20 किलोमीटरचा परिघ जर पाहिला तर ह्या परिसरामध्ये त्याचा बेनिफिट मिळणार नाही, म्हणून ह्या परिसराला बेनिफिट मिळण्यासाठी ते जास्त गरजेचं आहे असं मला या पंचक्रोशी वतीनं वाटतं. खूप चांगलं इनपुट मिळालंय. हा जे विषय हा ॲडिशनल एक लिंक करण्याबाबत आहे आणि ते झालं तर इकडचे जवळचे जेवढे एक 6 ते 8 गाव आहे त्यांना 100% फायदा होणार आहे. पाटील, खरं तर आज या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या संस्कृतीप्रमाणे रोडवेज कंपनीचे ओनर आहेत त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं प्रथमचं आपलं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि ज्याप्रमाणे देशाचा कुठलाही विकास होण्यासाठी इंडस्ट्री असेल, तुमचं बिल्डर साईड असेल, त्या सगळ्यांना जी महत्त्वाची कनेक्टिव्हिटीची म्हणजे रोडची जी गरज असते ते देशाच्या योगदानात सर्वात मोठाची गरज असते. आज या ठिकाणी आमच्या भागात रिंग रोड सुरू होत असताना जसं सरपंच ताईंनी सांगितलं, आबांनी सांगितलं, प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी समस्या असतात. परंतु सर ते शेवटी आम्ही सर्वांच्या वतीने एवढंच सांगतो की उत्कृष्ट प्रकारचा रोड आपल्यामार्फत आम्हा सर्वांना मिळावा आणि त्यामार्फत या ठिकाणच्या गावात विकास असेल किंवा रोजगार असेल या संधी उपलब्ध होतील अशी भावना व्यक्त करतो. आणि गावच्या लोकांना बरोबर घेऊन हमारे साथ रोडवे इंफ्रा के वाइस प्रेसिडेंट बीके सिंह साहब भी है. लोगों ने जो अपनी रिक्वायरमेंट बताई और यहाँ पर अगर आप कैमरा घुमाएं, रोड अगर पूरा एरिया देखें, 90 मीटर का ये जो एरिया ये काफी ऊपर नीचे है. तो अमित साहब ने जो बोला है 2.5 साल के अंदर कर लेंगे, तो कैसे करोगे आप? नहीं, हमें अपने एलडी पे काफ़ी भरोसा है और हम उनके लीडरशिप में, उनके नेतृत्व में काम को समय से पहले पूरा करेंगे. और साथ साथ मेरी पूरी जो एंटायर टीम है उसमें मुझे भरोसा है और ये हम काम करके समय से पहले देंगे विदाउट. तर आता गावकऱ्यांनी सांगितलंय की त्यांना याचा फायदा आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. एक स्पेसिफिक ऍडिशनल लिंक बद्दल आबांनी म्हटलंय
आणि कंपनीचे जे व्हाईस प्रेसिडेंट त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या साहेबांनी जे कमिट केलंय तिथपर्यंत जाण्याची गरजच नाही, त्याच्या अलीकडेच म्हणजे 2.5 वर्षाचा आधीच ते हा विषय हाताळणार आहे. बघूया किती दिवसात किंवा किती वर्षात पुढच्या किती महिन्यात हा रिंग रोड हा जे पर्टिक्युलर पट्टा आहे हा कम्प्लीट होईल. पुणेकर न्यूजसाठी टीकम शेखावत.